कशात तुम्ही बऱ्यात ना, आम्ही पण बरीच आहे. आज तर आमचा पुरा राळाच पडला. नळाला पाणी नाही आणि 5-6 दिवस झालं नळाला पाणी नाही, काही नाही. त्याच्यात डॉक्टर लोक आले, स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा, मलेरिया वाढला का, हे वाढलं ते रोग वाढला. हे बघा भांडे, भांडे पडले. हे बघा, भांडे घासायचे पडले. आज आंघोळीला पाणी काहीच नाही. हे नळ सगळं पाणी खलास झालं टाकीतलं. कोण्याच नळाला पाणी नाही आहे आज. आलंच नाही. 4-5 दिवस झालं नळ आले नाही आमचे. लय आज चिडचिड झाली. आज काहीच नाही, देवपूजा नाही, काही नाही, आंघोळ नाही, पांघोळ नाही, काही नाही. मग आज एक काम केलं. डॉक्टर लोक आले. डॉक्टर लोकांना सांगितलं कूलर काढून टाका, हे कूलर घरात टाका. आणून ठेवलं, कूलर काढलं. हे लय घाणेरडं झालं, वास येत होता. इथे होता इथं बाहेर होतं, या खिडकीतनं, या खिडकीतनं लावायला होतं. आता आम्ही बाहेर हे घरात आणलं, घरातच लावतो. डॉक्टर लोकांना सांगितलं की कूलरमध्ये जे पाणी असते ना, ते पाणी काढून टाका, बदलून टाका. आणि नळच नाही आलं तर कुठून पाणी काढू? मला जाऊ दे, मग कूलरच काढून टाकले. हे भांडे सगळे ढंढण. सकाळी जेवण खावण बनवलं, स्वयंपाक पिपाचा नाश्ता गिस्ता झाला, आणि मग हे काम करत बसली. सगळं हे पसारा होता इकडे लय मोठा. हे इकडे पसारा होता, पसारा बरोबर लावला. हे स्टँड आहे, स्टँड त्या कूलरचं काढून आणलं. लय सकाळपासून काम चालूच आहे. पण पाण्याचे वांदे झाले ना, नळ नाहीत ना. हो, तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं, महत्त्वाचं यासाठी यूट्यूबवर हे व्हिडिओ टाकला, मी टाकणार आहो की मुद्द्याचं हे बोलणार आहोत मुद्द्याचं की हे जे मलेरिया डेंगू फैलला म्हणतात ना सगळीकडे, तर तुम्ही पण कूलरमधलं पाणी जर असेल ना तर साफ करून घ्या. कूलर तसाही उन्हाळा संपला आता, काढून घ्या उन्हाळा. ते कूलर काढून घ्या, त्याच्यातनी किडे पडतात म्हणतात. डॉक्टर लोक कालच आले, 10-12 जण आले आमच्याकडे डॉक्टर लोक. तर ते सांगितलं त्यांनी कूलरमधलं पाणी. तर आज म्हटलं बदलाव, पाणीच नाही त्याच्यातनी, म्हणून ते काढूनच टाकलं. लय वास सुटला त्याचा. तुमच्याकडे कूलर असतील तर ते मेहरबानी करून लक्ष द्या स्वतःच्या शरीराकडे, तब्येतीकडे. कारण आता मलेरिया डेंगू जास्त वाढला, तर लक्ष द्या जरा. घाणेरडं पाणी जर असेल, ड्रामातले पाणी जर असतील तर फेकून द्या. त्याच्यातनी काही ती दवाई येते म्हणतात ना, ती दवाई टाका. वरच्या टाक्या असतील तर टाक्या धुवून घ्या. असं करा बाबा. कारण लय वाढला. आमच्या हॉस्पिटल अकोला शहर आहे ना, अकोल्यातनी मेन हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट वाढले म्हणतात डेंग्यूचे. तर त्या कारणाचं स्वच्छता ठेवा. गंध पाण्याचं गटर तुमच्या दारासमोर असेल तर त्याच्यातनी औषध टाका. आणि आजूबाजूला जे घाणेरडलं असेल ते घाणेरड गटर फिटर असतील तर त्याच्यापासून सावधान राहा. रात्री मच्छर डसू नका देऊ. रात्री अगरबत्त्या लावा. दरवाजे खिडकी दरवाजे सगळं बंद करून अगरबत्त्या लावत जा. कारण मच्छर चावल्यानंतर बिमाऱ्या होतात. आणि थोडीशी जरी ताप आली गुणगुण तरी बी डॉक्टरकडे भेटायला जा. कारण ते गोळी खाऊन अंगावर काढू नका. कारण आमच्याकडे पण 2-3 पेशंट झाले तसे. तर म्हणून हात जोडून विनंती आहे की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कारण आता डेंग्यू जास्त फैलला इकडे तिकडे. तर आपण जर स्वच्छता ठेवली तर ठीक आहे. जर घाणेरडपणा राहिला तर मग मलेरिया आणि डेंग्यूचा संभावना आहे बाबा. ठीक आहे. बस हेच मिळालं. चला आपल्या यूट्यूब फॅमिलीवाल्याला सांगावं. कारण मला पण टेन्शन झालं तर त्याचं. कारण पेशंट भरपूर निघले. आमच्या घराच्या मागेच आहे ते, इथे जवळच आहे. इथे म्हणजे जवळच आहे ते, हेडक्वार्टरच्या जवळ मेन हॉस्पिटल. तर घराजवळच आहे आमच्या. तर त्याचे डॉक्टर लोक आले होते आणि आमच्या बाजूचा एक माणूस आहे तिथे, तो पण बिमार पडला. तर म्हणून टेन्शन होते. ताप आली तर गोळी खा, दवाखान्यात जा, ब्लड चेक करा. ठीक आहे. जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली.